एक व्हिडिओ पाहिला आणि मन सुन्न झालं। जर तुमची जमीन कुठल्या रोडमध्ये, एखाद्या प्रकल्पामध्ये किंवा कुठल्याही शासकीय कामात जर येत असेल पुनर्वसनाच्या नावाखाली, तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून पहा। सगळ्यांचे आभार। पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो। आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे। शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे। माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय। हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची। उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्या वाचल्यामुळे ती जबाबदारी त्यांनी स्वीकारायची। मी इथून आता कुठलं सामान येणार नाही, काय नाही। मी आता आहे असं घर सोडून चाललोय। जबरदस्ती केल्यामुळे मला कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये। मी आता चाललोय। लोक कशी पूर्वीची जी म्हण होती की बाबा आम्ही काय खिंडी खाली जायचं का, तर आता आम्ही आता या खिंडीच्या दिशेने आता रवाना होतोय। तर सगळ्यांना बाय बाय, टाटा। सांगण्यात येत आहे की पुण्यातल्या रिंग रोडसाठी चालू असलेल्या कारवाईमध्ये या शेतकऱ्याचं राहतं घर मध्यरात्री पाडण्यात आलं। सुरुवातीला संपादनाची रक्कम देतो, मोबदला देतो असं सांगितलं आणि असं सांगून यांना तात्काळच ठेवलं आणि मग डायरेक्ट बुलडोझर चालवला। हे दिवस शेतीच्या उदमाचे आहेत। ह्या तपत्या उन्हामध्ये शेतकरी मशागतीच्या मागे लागलाय। आपल्याला जर एखाद्याच्या दुःखाची, अन्यायाची जर चीड येत नसेल, दया येत नसेल, तुम्हाला हळहळ होत नसेल, तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही। आपण दगड झालोय। दिवस रात्र एक करून मरमर मेहनत करून एखादा शेतकरी घर बांधतो आणि विकासाच्या नावाखाली पहिला बळी हा त्याचाच जातो। शेतकरी इतका स्वस्त झाला आहे का? शेतकऱ्याला काही किंमत नाही का? त्या शेतकऱ्याचे, त्याच्या बायकोचं, त्याच्या कवळ्या लेकराच्या आसवांची काहीच किंमत नाही का? म्हणजे सत्ता आली, पैसा आली म्हणजे मस्ती मगरुरी येते आणि दया, माणुसकी, संवेदना या सगळ्या गोष्टी संपते का हो? या नेत्यांना, या अधिकाऱ्याला, या ठेकेदाराला बायका, लेकरं, कुटुंब नाही का? रंडवे आहेत का? त्या लेकराच्या हातात ताट आहे, त्या ताटात देव्हाऱ्यातले देव आहे का? ते शेतकरी हिंदू नाही का? त्या ठिकाणावर इतके पोलिस काऊन? हे शेतकरी कुटुंब म्हणजे आतंकवादी आहे का? आणि तो बिचारा शेतकरी, त्याचा आभाळ फाटलाय, क्षणात संसार उघड्यावर आला, तरी सुद्धा तो जड अंतकरणानं आभार मानून खिंडीकडे निघालाय। निराश झालाय, कुठलीच आशा नाही, संपलं त्याचं सगळं संपलं। हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं। उद्या ही वेळ तुमच्यावरही येणार आहे। या घटनेतून काहीतरी आपण शिकलं पाहिजे। नसता हे गोडबोल्या सरकारचं आश्वासन म्हणजे कोपराला लावलेला गूळ। शेतकऱ्यांवर चालू असलेल्या ह्या अमानवीय क्रूर घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की व्यक्त व्हा आणि शेअर करा, कारण हे चुकीचं होत आहे। असेल कुठेतरी एखादा माणसात देव तर जाईल धावून, करेल काहीतरी मदत बिचाऱ्याला।